इकडे माघी गणेशोत्सवाच्या निमित्ताने मुंबईतल्या सिद्धिविनायक मंदिरात भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। माघी गणेशोत्सवाला राज्यभरातून अनेक भाविक सिद्धिविनायक दर्शनाला येत असतात। या पार्श्वभूमीवर सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टकडून विशेष तयारी करण्यात आली। राज्यभरामध्ये माघी गणेशोत्सवाचा उत्साह आज पाहायला मिळतोय। या निमित्ताने पुण्यातल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात देखील जोरदार तयारी करण्यात आली। मंदिराला फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे। दगडूशेठ गणपतीचा मुख्य गणेश जन्म सोहळा यंदा सुवर्ण पाळण्यामध्ये पार पडला। यानंतर दगडूशेठ बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी पहाटेपासूनच मंदिरामध्ये मोठी गर्दी केली। बातमी ठाण्यामधून आहे। पाच पाखाडी इथल्या परमार्थ निकेतन चौकात मध्य प्रदेशातील महेश्वरी घाटातील प्राचीन गणेश मंदिराची भव्य प्रतिकृती साकारण्यात आली आहे। अहिल्यादेवी होळकरांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्ताने माघी गणेशोत्सवात वंदे मातरम संघातर्फे आयोजन करण्यात आलंय। मुख्यमंत्री फडणवीस या महोत्सवाला भेट देणार असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष संदीप लेले यांनी दिलेली आहे। या उत्सवादरम्यान सांस्कृतिक कार्यक्रम, व्याख्यानं, भजन आणि मुलाखतीचे कार्यक्रम पार पडणार आहेत। आता रायगडला जाणार आहोत। तिकडे मुगवली इथले स्वयंभू गणपती मंदिरात माघी गणेशोत्सवाचा प्रारंभ पहाटेच्या पूजाविधींनी करण्यात आलाय। यावेळी भक्तांनी दर्शनासाठी रांगा लावल्या। मंदिर फुलांनी सजवण्यात आलंय। अभिषेक, गणेश पूजन आणि आरतीने परिसर भक्तिमय वातावरणात पाहायला मिळाला। या स्वयंभू गणपतीचं स्थान स्थानिकांनी शेती करताना शोधलं, तेव्हापासून इकडे वार्षिक उत्सवाची परंपरा आहे। माघी गणेशोत्सवाच्या निमित्ताने पुढचे 3 दिवस मंदिरात भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।